नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. या उपक्रमात आपण जे पुस्तक वाचत आहोत ते आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजींचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र. आज सादर आहे यातलं प्रकरण 11. मी BA झाल्यानंतरच्या काही महिन्यात विठ्ठलची कडाआष्टी इथं बदली झाली आणि थोड्याच दिवसात त्याने वडिलांना गणपत करता तिथल्या नकाते कुटुंबाचं स्थळ सुचवलं. सोबतच मुलगी पाहून जाण्यासही सांगितलं. त्यावर मी त्यांना जो सल्ला दिला त्यावरून त्यांनी गणपतचं मन माझ्याबद्दल कलुषित केलं होतं हे मी ह्याआधी नमूद केलं आहेच. वडिलांनीच मुलगी पाहून पसंत केली आणि सर्व ठरवलं. मला जेव्हा लग्नाला बोलवलं तेव्हा कुठं ते ठरल्याचं कळलं इतकी माझी घरातला थोरला असूनही अवस्था केलेली होती. लग्न मुखेडच्या घरी होतं. काका मंडळींबरोबर झालेल्या वाटणीतून आपल्या वाट्याला आलेलं घर किती लहान वाटतं हे अशा प्रसंगी पाहुणे मंडळी जमली की मगच कळतं. घराची स्वच्छता आणि मांडव वगैरे कामं बाकी होती. ह्या कामांकरता संबंधितांशी बोलणी सुरू झाल्यावर वडिलांनी तापट स्वभावामुळे गावात किती जणांशी भांडणं करून ठेवली आहेत हे कळलं. त्या काळी विजेवर चालणाऱ्या दिव्यांची सोय नव्हती. लग्न प्रसंगी आमचे शेजारी वीरभद्र कौरवार मांडव आणि दिवाबत्तीची सोय भाड्याने करून देत असत. मी कौरवारांशी बोललो पण त्यांच्या एकंदर प्रतिसादावरून ते नाखुश वाटले. त्यांना कारण विचारलं असता त्यांनी वडिलांच्या विचित्र वागण्याची उदाहरणं दिली. पण मी त्यांना विनंती केली. ते तयारही झाले. मी गेलो म्हणून स्वतः येऊन मांडव घालू लागताच वडिलांनी आनंद वगैरे व्यक्त न करता माझ्यावरच तोंड सोडलं आणि मीच ह्यापूर्वी कौरवारांना त्यांना त्रास द्यायला सांगितलं असावं वगैरे भाषा करू लागले. खरं तर मी रितसर विनंती केल्यामुळं समाधान पाहून कौरवारांनी ठरलेल्यापेक्षा जास्त लाईट दिले होते. पण वडिलांनी हे काहीही लक्षात घेतलं नाही आणि आपला तोंडचा पट्टा चालूच ठेवला. आमची जागा लहान पडू लागल्यामुळं संग्राम काकांच्या जागेत स्वयंपाक करायची कल्पना पुढे आली. खरं तर ते माझे धाकटे काका, पण त्यांनी जागा अगदी तात्पुरती सुद्धा द्यायला नकार दिला. मला काय वाटलं कोणास ठाऊक, मी काकांकडे गेलो आणि माझ्या धाकट्या भावाच्या लग्न कार्यात तुमची जागा 2 दिवस हवी आहे असं प्रेमळपणे बोलल्यावर काम झालं. ती ही जागा मी स्वच्छ करून घेतली. अशा रीतीनं लग्नाच्या आधीची सर्व मुख्य कामं मार्गी लागली. थोरला भाऊ म्हणून सर्व जबाबदाऱ्या अंगावर घेऊन पार पाडत होतो. लग्नाकरता खरेदी केलेलं सोनं एके दुपारी कोणतरी मला दाखवलं. मी ते बघायला हातात घेणार एवढ्यात वडिलांनी सर्व काढून घेतलं. मला तर हा प्रकार विचित्र वाटला. त्याच वेळी सर्व बंधूंची आपसात नेत्रपल्लवी झालेली सुद्धा मी पाहिली. तसंच त्या प्रसंगापासूनच माझ्या बंधुवर्गाचं माझ्या बरोबरचं वागणं बदललं. त्याच दिवशी संध्याकाळी मी खोल्यांची साफसफाई करत असताना दुकानाची एका अडगळीत ठेवलेली पाटी माझ्या हातून निसटून वडिलांच्या दिशेला पडली. त्या क्षणी वडिलांनी जो आरडाओरडा केला तो अविश्वसनीय होता. माझाच मुलगा माझ्या जीवावर उठलाय, लग्न करता आलाय की मला मारायला. माझ्या अंगावर पाटी फेकली, नेम चुकला म्हणून, नाहीतर माझं डोकं फुटलं असतं. त्याला जायला सांगा. असा आरडाओरडा त्यांनी बराच वेळ चालू ठेवला. सगळे पाहुणे अक्षरशः दिग्मूढ अवस्थेत होते, पण वडिलांसमोर बोलणार कोण? माझ्या सासूरवाडीच्या म्हणजे गुलाबवाडीच्या लोकांना मी लग्नाला येऊ नका असं स्पष्ट बजावलं होतं. कारण आधीच त्यांची आर्थिक तंगी. ते लग्नाचे आहेर करणार ते कर्ज काढूनच, आणि हे सगळं कशा करता तर मी त्यांचा जावई म्हणून माझ्या कपड्यांच्या आहेर करता. लग्न जावयाच्या भावाचं, आहेर जावयाला देणार आणि त्याकरता कर्ज काढून त्याची परतफेड व्याजासह करत बसणार. हे सगळं टाळण्यासाठीच मी त्यांना येऊ नका असं सांगितलं होतं. गुलाबवाडीकर मंडळी न येण्याचं कारण माझ्या बहिणीचे सासरे श्रीयुत माधवराव कपाळे जाणून होते, म्हणून त्यांनीच आम्हाला आहेर करण्याचं ठरवलं. लग्ना अगोदर त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला जबरदस्तीने तो आहेर स्वीकारायला लावला. मी नको नको म्हणत होतो,
पण माधवरावांच्या आग्रहापुढं माझं काहीही चाललं नाही. वडिलांनी लग्न लागायच्या अगोदरच मी निघून जावं म्हणून दोषा लावला. रागानं अगदी बेफाम व्हायच्या अवस्थेत होते. पण ह्यावेळी माझी आत्या गुजाबाई हिने वडिलांना समजावलं. माधव लग्ना करता आलाय, गेले काही दिवस तोच सगळी तयारी करतोय, त्याला तू लग्ना अगोदर मग का जायला सांगतोयस, असं म्हणत तिनं त्यांची समजूत घातली. लग्न लागलं, वधूवरांच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि मी निघून जावं म्हणून वडिलांनी तगादा लावला. त्याला जेवायला देऊ नका, सोबत काही देऊ नका, असं ते सर्वांना बजावत होते. माझे बंधू सुद्धा हात बांधून शांत उभे होते. मला वाद घालण्याची सुद्धा इच्छा नव्हती आणि तिथे थांबावंसं तर बिलकुल वाटत नव्हतं. काही तमाशा होण्यापेक्षा आपण शांतपणे इथून निघालेलं बरं, असा विचार करून मी सर्व सामान बांधून कुटुंबासह बाहेर पडणार एवढ्यात वडील ओरडले, काल कपाळेंनी तुला दिलेला आहेर इथे ठेवून जा. गुजा आत्यानं का म्हणून विचारताच ते म्हणाले, कपाळे माझे मेव्हणे आहेत, माधवचा त्यांचा काहीही संबंध नाही. मी मला मिळालेला आहेर बाहेर काढून ठेवला आणि आम्ही निघालो. पुन्हा आवाज आला, त्यांनी तुझ्या पत्नीला आणि मुलांना दिलेला आहेरही ठेवून जा. पत्नीला दिलेली साडी, मुलीला दिलेला झगा आणि कुंची वगैरे सगळा आहेर तिथं ठेवला आणि आम्ही निघालो. आम्ही निघताना मंडपातल्या सर्वांना वाईट वाटलं. गुजाबाईला तर रडू कोसळलं. माझे तिघे भाऊ मात्र मख्ख चेहऱ्यानं सर्व तमाशा पाहत होते. माझ्या मुलांना तर काय चाललंय हे कळतच नव्हतं. सकाळी 10ची वेळ, रणरणत ऊन, घरी पोचेपर्यंत दुपार झाली होती. भुकेनं मुलांची अवस्था केविलवाणी झाली होती. घर बरेच दिवस झाडलं नसल्यानं त्याच्यात धुळीचं साम्राज्य होतं. बाहेर कडक ऊन, पोटात भूक आणि घरात धूळ साचलेली अशी एकंदरीत अवस्था. सुदैवानं भागवत चालिकवार मदतीला धावून आला. त्याने पाणी भरून दिलं. पत्नीनं स्वयंपाक केला. आम्ही सर्व जेवलो आणि मग परमेश्वराची करुणा भागली. पुन्हा असा प्रसंग अगदी शत्रूवरही येऊ नये अशी प्रार्थना केली. पुढे माझं बीएड पूर्ण झाल्यावर कंधारला माझी बदली झाली आणि थोडी स्वस्थता लाभली. हळूहळू थोरली लेक रुक्मिणी हिच्याकरता मुलगा पाहायची मोहीम सुरू केली. परिचितांमध्ये मुलीच्या लग्नाचा विचार बोलवून दाखवत असे. अधूनमधून स्थळांची माहिती कळू लागली. पण अनेकदा आपल्या परिस्थितीचा विचार करूनच पुढे जायचं की नाही हे ठरवावं लागे. रुक्मिणीच्या लग्नाच्या निमित्ताने बरेच अनुभव गाठीला लागले. एका परिचितांनी उदगीर जवळच्या गावातील एका मुलाचं स्थळ सुचवलं. मी माझे स्नेही श्रीयुत हळदेकर यांच्या बरोबर मुलाचं घर पाहायला गेलो. मुलाची स्थिती यथातथाच होती, पण मुलगा ठीकठाक वाटला. त्याला नोकरी नव्हती, घरची 24 एकर शेती, पण वापरात फार कमी. पुढे काही दिवसांनी मुलगा आपल्या मामांबरोबर रुक्मिणीला पाहायला आला. हळदेकरांनी हस्तरेषा पाहून जुळत असल्याचं सांगितलं. मात्र मुलगा आल्यापासूनच आमच्या देखतच मामाला सांगत होता, मुलीचे वडील शिक्षक आहेत, शिक्षक माणूस असा कितीचा खर्च करणार. वास्तविक पाहता मुलाच्या घरची स्थिती अशी होती की जेव्हा आम्ही त्याच्या घरी गेलो तेव्हा आम्हाला बसण्याकरता शेजारच्या घरातून घोंगडे आणायला लागले होते आणि हाच मुलगा माझ्या घरात बसून माझ्या परिस्थितीवर भाष्य करत होता. हळदेकरांनी मुलाचं बोलणं ऐकलं आणि स्पष्टच म्हणाले, हो, मुलीचे वडील शिक्षक आहेत, परिस्थितीने गरीब आहेत आणि म्हणूनच ते तुमच्याकडे आले, नाहीतर तुमच्या घरात काय आहे. हे बघा, माणसं चांगली आहेत, मुलगी मॅट्रिक आहे, ह्या उपर तुम्हाला नोकरी लावण्याचं काम आम्ही करून देऊ. मात्र एकच अट आहे, लग्नाकरता तुम्ही 1 रुपया खर्च करा, तुमच्या प्रत्येक रुपयामागे 100 रुपये मी एकाळींना खर्च करायला लावतो. पहा जमत असेल तर. एवढं स्पष्ट बोलल्यावर पाहुण्यांनी पुढे काही कळवलंच नाही. काही दिवसांनी कोणतरी एका शिक्षकाचं स्थळ सुचवलं. त्याने मुलगी पाहिली, सर्व काही जुळलं. बैठकीला बसल्यावर त्या गृहस्थानं स्वतःऐवजी भावाचं लग्न करायचंय असं सांगितलं. मध्यस्थानं तिथेच आमचा विचार रद्द झाल्याचं सांगितलं. पुढे एका मध्यस्थानं एका माली पाटलाच्या घरचं स्थळ सुचवलं. लग्नाचा मुलगा सरकारी नोकरीत, घरची परिस्थिती अगदी व्यवस्थित, 20 एकरांहून जास्त शेती, त्या काळी शेती करता ट्रॅक्टर होता, एकंदरीत मालदार पार्टी. मात्र अधिक चौकशी केली तेव्हा आपसात वागणूक ठीक नसल्याचं कळलं.
पण सर्व ऐकू गोष्टी बाजूला सरून मी आणि मध्यस्थ त्या पाटलांचे घरी गेलो. स्थळ मोठं होतं म्हणून मुखेडहून वडिलांनाही बोलवून घेतलं. तेही सोबत होतेच. आम्ही त्या घरात गेल्यावर एक बाई ज्या तऱ्हेनं पुढे येऊन आम्हाला पाय धुण्याकरता पाणी देऊन गेली, ती पद्धत चुकीची वाटली. त्या बाईचं वागणं खटकणारं होतं. आम्ही पाटलांशी बोललो. जितका वेळ त्या घरात होतो तेवढा वेळ घरातील मुख्य स्त्रीचा वावर जाणवला नाही. माझ्यापुरतं मी ह्या घरात जुळवायचं नाही असा निर्णय घेतला होता. वडिलांशी बोलायच्या निमित्ताने त्यांना बाहेर घेऊन गेलो आणि विचारलं तर त्यांचा या स्थळाला होकार होता. मग बोलण्यांची बैठक रात्री करायचं ठरलं. बैठकीला मुलाच्या मामाची उपस्थिती आवश्यक असल्यामुळं त्यांना बोलावलं. पण रात्री 11 पर्यंत ते आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी काहीतरी निमित्तानं बैठक टाळून वडिलांना मुखेडला परत पाठवून दिलं आणि गावातल्या परिचितांकडं तसंच एका विद्यार्थ्याकडं पाटलाची चौकशी केली तर काल आमच्या समोर आलेली बाई पाटलानं ठेवलेली बाई असल्याचं कळलं. इतरही खूप गोष्टी कळल्या, पण पाटलाच्या भीतीपोटी कोणी स्पष्ट बोलत नव्हतं. शेवटी काहीतरी कारण सांगून ते स्थळ टाळलं. या दरम्यान आमचे स्नेही माधवराव दत्तापुरे यानं आपला मेव्हणा बाबूराव वारकड याचं स्थळ सुचवलं. मुलाला एकदा भेटण्याचा योग आला. तो मॅट्रिक पास होता. त्याचं एकत्र कुटुंब होतं असं माधवरावांनी सांगितलं. जमीन सुमारे 120 एकर होती असंही कळलं. माझी द्विधा मनस्थिती झाली होती. मी त्यांना मुलीला पाहायला या असं सुचवलं खरं, पण मुलाचं एकत्र कुटुंब, तसंच जमीन मोठी असली तरी सगळेच त्यावर अवलंबून. माझ्या डोळ्यासमोर राहून राहून आमचं काही काळापूर्वी एकत्र असलेलं आणि नंतर दुभंगलेलं घर उभं राहत होतं. स्वानुभवावरूनच मुलीला एकत्र कुटुंबात द्यावं का नाही हे कळत नव्हतं. 2 दिवसांनी मुलगा म्हणजे बाबूराव वारकड आपल्या चुलत भावासोबत आला. मुलगा वागायला बोलायला तर चांगला वाटला. मुलाला मुलगी पसंत होती. होकार कळवले, पार साखरपुड्याची तारीख ठरली, पण माझं मन काही स्थिर नव्हतं. त्याच दिवसात देगलूर तालुक्यातल्या खानापूर येथील एका स्थळाबद्दल माहिती मिळाली. द्विधा मनस्थितीतच मी त्या मुलाला भेटलो. त्याच्याशी माझं सविस्तर बोलणं झालं. माझी सर्व परिस्थिती मी त्याला मोकळेपणानं सांगितली आणि मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाबद्दल विचारलं. त्याने येण्यास असमर्थता दर्शवली. त्याचं म्हणणं स्पष्ट होतं. एकाळे साहेब, तुम्ही असं करणं योग्य नाही. सर्व काही जुळून कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा झालाय आणि अशा वेळी तुम्ही नकार द्यायचा आणि मी लग्नाची तयारी दाखवायची हे योग्य नाही. तुम्ही मुलाकडच्यांशी बोलून नकाराचा प्रयत्न करा, मग काही काळानंतर पाहता येईल. ह्या मुलाचं बोलणं तर तात्विक आणि योग्यही होतं. मी घरी परतून पत्नीला सर्व काही सांगितलं. शेवटी देवाच्या मनात जे असेल तेच होणार. लेकीचे धागे बाबूराव वारकडांशी जुळण्याचं प्रारब्ध असेल तर तसंच होणार होतं. अखेरीस 66च्या मे मध्ये लग्न करायचं ठरलं. अहमदपूर मुक्कामी वारकड मंडळींकडे मनुष्यबळ अधिक असल्यामुळं तसंच त्यांच्या पाहुण्यांची संख्याही अधिक असल्यामुळं लग्न तिथंच करायचं ठरलं. लग्नाआधी 2-3दा अहमदपूरला जाऊन परिचयातील मंडळींच्या गाठी घेतल्यामुळं लग्नाच्या वेळी सर्वांचं योग्य सहकार्य मिळालं. लेकीची सासरी पाठवणी झाली आणि बापाची लाडकी लेक कायमची सासरी गेल्यावर काय दुःख होतं ते त्या क्षणापासून अनुभवू लागलो. घरी फुलासारखी वाढवली, कसलाही त्रास होऊ दिला नाही, जीवापाड जपली. आता सासरी तिचं कसं होईल, तिला सर्वांशी जुळवून घ्यायला जमेल की नाही असे विचार मनात घर करू लागले. लेकीच्या आठवणींना आम्हा उभयंतांच्या डोळ्यातील अश्रू बराच वेळ वाहत होते. रुक्मिणी आता एकाळे कुटुंबाचा नव्हे तर वारकड कुटुंबाचा भाग बनली होती. लग्नाला काही महिने लोटल्यानंतर मी बाबूराव वारकडांनी नोकरी करावी असं त्यांना सुचवलं. त्याची काही कारणं होती जी मी त्यांना स्पष्ट सांगितली. एक तर वारकडांचं एकत्र कुटुंब होतं. सर्वांनी शेतीवर अवलंबून राहणं भविष्याच्या दृष्टीने अवघड होतं. दुसरं म्हणजे त्या दिवसात शाळा खात्यात शिक्षकांची भरती चालू होती. वारकड मॅट्रिक असल्यामुळं त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता दाट होती. पण वारकडांचा या कल्पनेलाच विरोध होता. त्यांचं म्हणणं असं की नोकरीत पगार मर्यादित असतो.
मात्र मी त्यांना घरातील सर्वांनीच व्यापारावर अवलंबून राहणं किती धोक्याचं असतं हे काही उदाहरणं देऊन समजावलं. त्याच काळात बाबूराव किराणा दुकानही चालवत असत, पण त्यात विक्रीपेक्षा अन्नधान्याच्या परगावी खरेदी विक्रीतच त्यांना जास्त रस होता. त्या दिवसांमध्ये साखरेवर बंदी होती. बाबूराव गंगापूरहून स्वस्तात साखर घेऊन तिची अहमदपूर आणि इतर ठिकाणी विक्री करत. मी त्यांना अशा व्यवहारातले धोके आणि पकडले गेल्यास लागणारा कलंक वगैरे समजावून देऊन त्यांना शिक्षक बनण्यासाठी राजी केलं. शेवटी बाबूराव वारकड नोकरी करता तयार झाले. त्यांचा आणि रुक्मिणीचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह पाठवून दिला. मात्र रुक्मिणीचं वय कमी पडत असल्यानं फक्त बाबूरावांच्या नावानेच आदेश निघून ते भोकर तालुक्यातल्या पाळज येथील शाळेत रुजू झाले. त्याच सुमाराला मी पाथरड येथील हायस्कूलवर मुख्याध्यापक म्हणून बदलून गेलो. काही महिन्यांनी रुक्मिणीने किमान वयाचा निकष पूर्ण केल्यावर तिची मुलाखत होऊन देगलूर येथील शाळेवर तिची नेमणूक झाली. धन्यवाद.